शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल, शेतकऱ्यांबाबत दुजाभाव करणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य. कोल्हापुरात अचानक पावसाची हजेरी, पावसामुळे सर्किट बेंच समोरील ड्रेनेज ओव्हरफ्लो, नागरिकांची तारांबळ. छठपूजा आणि दिवाळी निमित्त भारतीय रेल्वेकडून विशेष ट्रेनचं आयोजन. भारतीय रेल्वेकडून एकूण 12,011 विशेष ट्रेन चालवल्या गेल्या. जळगावमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा दीपोत्सव. शहरातील चिमुकले राम मंदिरात 1151 दिवे लावून दिव्यांगांनी साजरा केला दीपोत्सव. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने चांदी आणखी महागलं. सोन्याच्या दरात 2,500 रुपयांची वाढ, चांदीच्या दरात 3,000 रुपयांची वाढ. अनाथ बालकांसोबत भाजपा आमदाराची दिवाळी. आमदार संजय कुटेंची अनाथ बालकांसोबत दिवाळी. कुटेंकडून शेकडो अनाथ बालकांना कपडे आणि मिठाईचं वाटप. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरातील वाहेगावमधील शेतकऱ्याची आत्महत्या. अंकुश रामभाऊ शिंदे असं शेतकऱ्याचं नाव. मुंबईत फटाक्यांच्या धुरामुळे हवा प्रदूषित. हवेच्या गुणवत्तेची पातळी धोकादायक. अद्याप सरकारकडून कोणतीही उपाययोजना नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.